मनात जिद्द ठेवली तर येणाऱ्या संकटावर मात करण्याचं बळ नक्कीच मिळतं. याच जिद्दीच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील जयश्री साकोरे यांनी पतीच्या अपघाती निधनानंतर खचून न जाता स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय उभा केलाय. या व्यवसायाची सध्या महिन्याकाठी 7 ते 8 लाखांची उलाढाल असून या व्यवसायाच्या माध्यमातून जयश्री यांना स्वतःची कंपनी देखील स्थापन करायची आहे. आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आळंदी इथं जाणार आहोत. जयश्री साकोरे या खेड तालुक्यातील कन्हेसर गावच्या असून त्यांचं शिक्षण BA D.Ed झालंय. D.Edचं शिक्षण घेऊन देखील शिक्षक भरतीच्या गोंधळामुळे त्यांनी खाजगी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. खाजगी कंपनीत नोकरी करत असताना मिळालेल्या अनुभवाच्या जोरावरच पुढे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचबरोबर या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील 25 महिलांना कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध करून दिलाय. त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास कसा झालाय हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. माझं लग्न 2002 मध्ये झालं. 2 मुली झाल्या मला नंतर. आणि माझी मोठी मुलगी 1-2 वर्षाची होती आणि छोटी एक 5 ते 6 महिन्यांची होती. त्यावेळेला 2006 मध्ये माझ्या पतीचं अपघाती निधन झालं. माझं शिक्षणही अपूर्ण होतं. त्यानंतर काय करायचं हा एक प्रश्न होता पुढे. परंतु 2 मुलींची जबाबदारी तर झेपायचीच होती, कारण त्यांचं जे आपलं झालं ते त्यांचं काही होऊ नये म्हणून त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं होतं, त्यांना मोठं करायचं होतं. यासाठी मला काहीतरी करायचं होतं. पुढे आईच्या प्रेरणेने, वडिलांच्या प्रेरणेने मी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर 12वी केली. सुरुवातीला 12वी करून D.Ed केलं, ग्रॅज्युएशन केलं. मी BA इंग्लिश आहे. परंतु पुढे काही शासनाच्या नोकऱ्यांचा अनेक प्रश्न आहेत की भरती नाही, हे नाही, ते नाही. त्यामुळे मग बेरोजगार तर राहता येत नव्हतं. काहीतरी करणं गरजेचं असल्यामुळे मग मी कंपनीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कन्हेसरमध्ये MIDC आली होती. त्या MIDCमध्ये मी जॉब सर्च केला. नंतर तिथे मला एक मकेची कंपनी होती, नुमेन इंडिया सोल्युशन. त्या कंपनीमध्ये मला सुपरवायझर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेत मी तिथे कामाला सुरुवात केली. सुरुवातीला पॅकिंग डिपार्टमेंटला काम केलं, नंतर ब्लांचिंग, अशी अनेक कामं मी तिथे शिकले. तर ती मकेची, खास करून मकेचं उत्पादन तिथे, मकेचं प्रोडक्शन जास्त होतं आणि त्या मकेमुळे मला खूप काही शिकायला मिळालं. तिथे बाहेरून म्हणजे दुसऱ्या ठिकाणावरून मकेचे दाणे यायचे. त्यावर पुढची प्रक्रिया आमच्या कंपनीमध्ये व्हायची. मग त्याला फ्रोझन अशी स्वीटकॉर्न आम्ही तयार करायचं तिथे. मग हळूहळू तिथे मी अशी नुमेन इंडिया सोल्युशन, नंतर वैसो ॲग्रो, SL ॲग्रो यांच्यासारख्या कंपन्यांमध्ये मी कामं केली. तिथे पण मला अजून खूप काही शिकायला मिळालं. वैसो ॲग्रोमध्ये अगदी मला मार्केटिंगपर्यंत काम करायला शिकायला संधी मिळाली. मग मी असं ठरवलं की आपण इतर कंपन्यांमध्ये काम करण्यापेक्षा, जसं इतर लोक आपल्याला दाणे पुरवतात आहे कंपन्यांना, तर आपणही असं छोटासा उद्योग सुरू केला तर बरं होईल. आणि मलाही माझ्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी सांभाळायची होती. म्हणून मग मी तो पर्याय निवडला आणि 4-5 वर्ष मी कंपन्यांमध्ये सुपरवायझरचं काम केल्यानंतर मी हा एक छोटासा उद्योग सुरू केला. सुरुवातीला कन्हेसरमध्ये सुरू केला, परंतु तिथे मला जागाही कमी होती आणि जे काम करणारे महिला होत्या त्यांचाही म्हणजे तिथे मला तेवढ्या पुरेशा मिळत नव्हत्या. त्या मानाने मग मला तिथे काय व्हायचं की सगळा खर्च जास्त व्हायचा, त्या मानाने उत्पन्न कमी मिळायचं. पण तिथे मी 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी बंद केला. तिथे 1 वर्ष परत कंपनीमध्ये काम केलं आणि थोडे पैसे जमवाजमव केली. मग इथे आळंदी या क्षेत्रामध्ये गणेश भागोजी फड यांचं एक छोटंसं आश्रम आहे. या आश्रमामध्ये मला त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यातून मग मी हा व्यवसायाला सुरुवात केली. जयश्री साकोरे परिसरातील शेतकऱ्यांकडून मक्याची कणसं विकत घेतात. या कामी त्यांना कल्याण सुकरे या त्यांच्या गावातील व्यक्तीची मोलाची मदत होतीये. मक्याच्या कणसांची क्वालिटी आणि उत्पादन चांगलं मिळावं यासाठी शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे दर्जेदार बियाणे पुरवले जाते. ज्या शेतकऱ्यांकडून कणसे विकत घ्यायची आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची आधी पाहणी केली जाते. कणसांची काढणीची योग्य वेळ पाहून, क्वालिटी पाहून अशी कणसे काढली जातात. त्यानंतर ही कणसे प्रक्रिया करण्याच्या ठिकाणी आणली जातात.
त्यानंतर महिलांकरवी मक्याची कणसे सोलून त्याचे दाणे काढले जातात. या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता चांगली आहे, त्यामुळे मकाचं पीक शेतकरी चांगल्या प्रकारे घेतात. आणि शेतकऱ्यांना आम्ही बी पण देतो. ते दिल्यानंतर त्यांना 3 महिन्यामध्ये ही मक्याचं उत्पादन घेतलं जातं. मका शेतात तयार झाल्यानंतर आमचे जे असतात इतर मला जे सहकार्य करणारे आहेत कल्याण सुकरे, हे जाऊन त्या ठिकाणी मक्याच्या प्लॉटवर जाऊन ती मका कधी काढण्यासाठी योग्य आहे हे पाहतात. आणि मग त्या दिवशी त्याप्रमाणे अरेंजमेंट करून ती मका तोडली जाते. आणि काही वेळेला शेतकरी स्वतः प्रत्यक्ष येऊन मका आम्हाला पुरवत असतो. पुढे मग ती मका सोलली जाते. सोलल्यानंतर फोडली जाते. ती फोडण्याचं कारण असं की ती मकेचे दाणे जे आहेत ते दाणे आपल्याला सहजरित्या काढता यावेत म्हणून ती मका फोडली जाते. फोडल्यानंतर सहजरित्या त्या महिला ते दाणे काढू शकतात. साधारणपणे एक महिला 100 किलोपर्यंत दाणे काढते. आणि या ठिकाणी 20 ते 25 महिला काम करत आहेत की त्यामुळे त्यांच्या जे कुटुंब आहे त्या कुटुंबालाही हातभार लागतो. तर दिवसभर आमचं 80-90 किलो होतं आणि मग घरी बसून तर काय करायचं, मग इथं आपले 4 पैसे भेटत आहेत. दर दिवशी साधारणपणे 25 ते 30 हजार रुपयांचा माल आणला जातो. याची महिन्याभराची उलाढाल साधारण 7 ते 8 लाखांच्या घरात जाते. मक्याचे दाणे सोलणाऱ्या महिलांना त्यांच्या कामानुसार पैसे दिले जातात. सोललेले मक्याचे दाणे पुढील प्रक्रियेसाठी कंपन्यांना पाठवले जातात. महिन्याभराच्या अंतराने कंपन्यांकडून याचे पैसे मिळतात. मिळालेल्या पैशातून शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे, काम करणाऱ्या महिलांचे मानधन, वाहतूक खर्च तसेच जागेचे भाडे यासारखे खर्च भागवले जातात. या उलाढालीतून जयश्री साकोरे यांना महिन्याकाठी 50 ते 60 हजारांचा नफा मिळतो. साधारणपणे आम्हाला 3 ते 3.5 टन मका लागते. या मकेसाठी आम्हाला दररोज 25 ते 30 हजार रुपये गुंतवावे लागतात. परंतु आम्हाला ते लगेच द्यायचे नसतात. शेतकऱ्यांकडून आम्हाला आठवडाभराचा वेळ मिळतो. आठवडाभरानंतर आम्ही त्यांना त्याचं पेमेंट करत असतो. आणि महिलांना त्यांच्या कामाप्रमाणे त्यांना त्यांचे पैसे मिळत असतात. त्यांना किलोप्रमाणे ठरवून दिलेले आहेत, त्याप्रमाणे ते त्यांच्या परीने काम करतात. त्याप्रमाणे त्यांना त्यांचा रोजगार मिळतो. दिवसभर जे महिला ह्या काम करतात ते संध्याकाळी आम्ही त्यांची वजनं घेतो. कॅरेटमध्ये ते दाणे भरले जातात आणि पुढे मग त्या कंपनीला प्रोव्हाइड केले जातात की जेणेकरून संध्याकाळी त्याच्यावर प्रोसेस झाली पाहिजे. महिन्यामध्ये 7 ते 8 लाखाची उलाढाल इथे या व्यवसायामध्ये होते. शेतकऱ्यांना सगळ्यांना विभागून हे पैसे जातात. साधारणपणे आम्हाला महिन्याला मात्र 50 ते 60 हजारापर्यंत आम्हाला महिन्याला इन्कम होतो. मला यापुढे जाऊन शेतकरी वर्गाचं सहकार्य घेऊन काही शेतकऱ्यांना मिळून मला ह्याच उद्योगामध्ये मोठं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून मी जी प्रोसेस इतर कंपन्यांमध्ये माझे दाणे पाठवून करत असते तीच प्रोसेस माझ्या कंपनीमध्ये होईल. यासाठी एक मला छोटा उद्योग सुरू करायचा माझा एक निर्धार आहे. जयश्री साकोरे यांना त्यांच्या कामात मदत करणारे कल्याण सुकरे हे देखील 7 ते 8 वर्ष मक्याचे फ्रोझन करणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल पुरवण्याचे काम करत होते. त्यांच्या अनुभवाचा देखील फायदा जयश्री साकोरे यांच्या उद्योगाला होत आहे. फ्रोझन मक्याला भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत परदेशात चांगली मागणी असून येत्या काळात स्वीटकॉर्न मक्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील चांगली कमाई करण्याची संधी असल्याचे कल्याण सुकरे यांचं म्हणणं आहे. ह्या व्यवसायात मला 6 ते 7 वर्ष झाली. पहिले कंपन्यांना रॉ मटेरियल देत होतो. कंपन्यांचा अनुभव घेत आपण सीड चालू केलं. सीड चालू करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं, त्यांना मार्गदर्शन करणं. 3 महिन्यानंतर प्लॉट हार्वेस्टिंगला आल्यानंतर एक 2 महिन्यानंतर व्हिजिट करायचा. हार्वेस्टिंगला केव्हा आहे त्याची तारीख त्यांना सांगून त्यानंतर एक लेबर लावून आपण प्लॉट हार्वेस्टिंग करून इथपर्यंत आपल्या सेंटरपर्यंत आणतो. आणि त्यानंतर बाकीची प्रोसेस ग्रेन्स काढून कंपनीला जातात. आणि ह्या स्वीटकॉर्न मकेमध्ये परदेशात एक्सपोर्ट चांगले होत असल्यामुळे याला मागणीही बऱ्यापैकी असते. 12 महिने मागणी असते. आपल्या डॉमेस्टिकपेक्षा एक्सपोर्ट जास्त चालतं आणि एक्सपोर्टला मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना 2 रुपये चांगला हमीभाव मिळू शकतो. यामध्ये त्यांचाही 2 रुपये चांगला फायदा होऊ शकतो. जयश्री साकोरे यांनी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळून देखील न डगमगता आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी MIDC मध्ये नोकरी पत्करली आणि नोकरीच्या ठिकाणी मिळालेल्या अनुभवावर स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला. एकूणच त्यांनी केलेली ही वाटचाल समाजातील महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.